तर आपण पाहतोय की पहिली नोटीस या ठिकाणी आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून बजावण्यात येत आहे। 1 महिन्यासाठी ही नोटीस जी आहे ती चालकाला दिली जाईल। ज्यांना मराठी बोलायला येत नाही त्यांना ही नोटीस पहिल्यांदा दिली जाईल। त्यामुळे एकूणच 1 महिन्यानंतर जर मराठी येत नसेल तर मात्र निश्चितच कठोर कारवाई केली जाणार आणि पुढील 3 महिन्यासाठी त्यांचा जो लायसन्स आहे, परवाना जो आहे तो निलंबित केला जाईल। आणि त्यानंतर आपण पाहतोय की 3 महिन्यानंतर देखील मराठी बोलण्यासाठी प्रयत्न जरी केला नसेल किंवा प्रशिक्षण घेतलं नसेल, पूर्णपणे मराठी येत नसेल तर मात्र कायमस्वरूपी हा आपण पाहतोय की त्यांचा लायसन्स जो आहे तो रद्द केला जाणार आहे। त्यामुळे सुरुवातीची ही कारवाई आपण म्हणू शकतो, पहिल्यांदा नोटीस दिली जाणार आहे, 1 महिन्यासाठी हा कालावधी असणार आहे आणि त्यानंतर मराठी शिकणं, त्यानंतर 3 महिन्याचा लायसन्स कुठेतरी जो आहे तो निलंबित केला जाईल आणि शेवटची कारवाई ती म्हणजे पूर्णपणे कायमस्वरूपी हा त्यांचा लायसन्स रद्द केला जाणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीची ही नोटीस जी आहे ती आता आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। या नोटीसवरती आपण पाहू शकतो की कशा पद्धतीत त्यांनी गाडीचा नंबर लिहिलेला आहे, ड्रायव्हरची पूर्ण माहिती त्यांनी लिहिलेली आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर ही नोटीस इथे पाहू शकतो की कशा पद्धतीची ही नोटीस जी आहे ती या चालकाला बजावण्यात आलेली आहे। सर, या नोटीसीमध्ये काय काय नेमकं उल्लेख केलेला आहे, चालकासंदर्भामध्ये काय काय माहिती आहे? आपण पाहतोय की इथे या चालकाला नोटीस बजावण्यात आलेली आहे। सर, काय नेमकी नोटीस मध्ये उल्लेख केला आहे? नोटीस आहे ना आपल्याकडे। ऑफिसर याच्यामध्ये आपण चालकाचे नाव, त्याचं लायसन्सचा क्रमांक घेत आहे, तसंच त्याचं जे प्राधिकरण आहे म्हणजे बॅच आहे, बॅचचा नंबर घेतलेला आहे, तसंच त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा क्रमांक घेतलेला आहे। ही नोटीस त्याला 1 महिन्यासाठी मराठी शिकण्यासाठी अवधी देत आहे। 1 महिन्यामध्ये त्याने मराठी शिकून आपल्या कार्यालयामध्ये येऊन त्याची जे मराठीचं नॉलेज आहे त्याबद्दल परिष्कार त्याने द्यायची आणि जर तो त्यामध्ये यशस्वी झाला नाही तर पुढील कारवाई कायद्यानुसार त्याच्यावरती केली जाईल। तुम्ही सुरुवातीला त्यांना काय प्रश्न विचारले होते आणि त्यांनी काय उत्तर दिले? नेक्स्ट मी गाडीला आता विचारतो, जे कारवाई चालू राहील तुम्ही कंटिन्यूअस फॉलो घ्या। चला, तर आपण पाहू शकतो की पुढची कारवाई करण्यासाठी हे निघालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की चालकाला ही नोटीस आता दिलेली आहे, पण जो लायसन्स आहे तो त्यांचा घेतलेला नाहीये, नुसती नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे ही पहिली नोटीस आपण पाहू शकतो। पुढील कारवाई आपण पाहतोय की इथे सतत आता हे आरटीओचे जे अधिकारी आहेत ते कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतील। आता इथे प्रश्न इथे पाहतोय की सुरुवातीला लायसन्स जो आहे तो आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून विचारला जात आहे। एकूण 15 प्रश्न जे आहेत ते या टॅक्सी चालकांना जो आहे तो विचारला जाणार आहे। एकूणच या प्रश्नांची उत्तरं जर मराठीत देण्यात आली नाही तर निश्चितच त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे। सुरुवातीला इथे लायसन्स चेक केला जातो आहे चालकांचा आणि इथे जर आता ह्या चालकाला मराठी आली नाही तर निश्चितच इथे कारवाई केली जाणार आहे। आपण पाहतोय की यांना मराठी येतंय का? मुन्ना प्रसाद कनौजिया। मराठीचं प्रशिक्षण घेतलं का तुम्ही? ॲडमिशन नाही घेतलं। मराठी आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्यायचे। कुठून आले आता तुम्ही? मी रोया कॉलेजवरून आलो। ठीक आहे। प्रवाशाने जर तुम्हाला विचारलं मला परेलला जायचं आहे तर तुम्ही काय कराल? काय या बसा, घेऊन चालतो तुम्हाला। प्रवाशाने सांगितलं की मीटर चालू करा तर काय कराल? चालू केला आहे, चालू करणार आहे काय पण। बरं, प्रवाशाने जर सांगितलं की गाडी सावकाश चालवा तर काय कराल? मी सावकाश चालवतो। गाडी सावकाश चालवा। आणि जर प्रवाशाने विचारले की माझे पैसे किती झाले तर तुम्ही काय उत्तर द्याल? मीटर पर्यंत बघा ना किती झालं काय नाही झालं। ओके, ठीक आहे, जाऊ आपण पाहू शकतो की चालकांना इथे प्रशिक्षण घेतले नाही पण मराठी येते। मराठी कसं येतं? बोलून बोलून शिकलो। अजून आणखीन काही तुमच्यासारखे चालक आहेत त्यांना मराठी येत नाही आणि काही लोकांची एकीकडे आपण भाषा पाहतोय की मराठी शिकणारच नाही, अशा पद्धतीने शिकलं पाहिजे, त्याला मराठी शिकलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकलं पाहिजे। निश्चितच या ठिकाणी आपण आरटीओचे अधिकारी पाहतोय। इथे आरटीओचे अधिकारी कशा पद्धतीत या ठिकाणी ही तपासणी करत आहेत। खरं तर काही चालक जे आहेत ज्यांना प्रशिक्षण न घेऊन सुद्धा मराठी येत आहे अशा चालकांना नोटीस बजावण्यात आलेली नाहीये। खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी सध्या आरटीओचे अधिकारी जे आहेत ते दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोहोचलेले आहेत आणि अशा पद्धतीची ही नोटीस जी आहे ती चालकांना बजावण्यात येत आहे। ती म्हणजे ज्या चालकांना मराठी येत नाहीये त्या चालकांचा इथे नाव
परत मग गाडीचा नंबर यासोबतच परवाना क्रमांक हे सगळे डिटेल्स भरले जात आहेत आणि महिन्याभराचा त्या लोकांना कालावधी जो आहे तो दिला जातोय आणि अशा पद्धतीत ही कारवाई RTO कडनं सुरू झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट सिकेश मोरेचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.